श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता मी जर समजा काही करायचं असेल, शेंगोळे किंवा पुऱ्या वगैरे लाटायच्या वगैरे असेल, तर मी पहिल्यांदाच खाली बसून व्यवस्थित सगळं करून घेते. मग त्याच्यानंतरच वर जाऊन म्हणजे किचन वाट्यावर आपण तिथं करतो उभं टाकून. तर कसं आहे माहिती आहे का, वर उभं टाकून सगळं करायचं म्हणलं की ते जास्त करावं लागतं आणि तोपर्यंत जाऊ द्या म्हणजे कंटाळा येते, पाय वगैरे दुखतात. त्याच्यामुळे अगोदर सगळं करून घ्यायचं खाली बसून वगैरे व्यवस्थित. आणि श्रुतिकाला पण सगळं करायचं असतं, त्याच्यामुळे खालीच बसावं लागते आणि मग करावं लागते. तर आज मी म्हणजे शेंगोळे बनवायचे होते आम्हाला, तर त्यामध्ये त्याचं सगळं उंडा वगैरे त्याचा चुरून घेतला, शेंगोळ्याचा उंडा. आता पहिलं कसं आपण शेंगोळे जे आहेत हातावर करायचं, पण आता नवीन मॉडर्न असतो ना शेंगोळे, ते कोळपाटावर करायला आता. तर हे म्हणजे सोपं जातं, त्याच्यामुळे मग आपण कोळपाटावर करायला होतं. तर ते शेंगोळे वगैरे सगळे बनवून घेतले आणि छानपैकी मग जास्त कसं शेंगोळ्यातलं जे पाणी आहे ते जास्त आवडते. आणि उन्हाळ्यात म्हणजे कसं खरंच भाज्या पण खाऊ वाटण्यात, असं काहीतरी नवीन नवीन गोष्टी खाऊ वाटायात. पण नंतर शूट करायला लाईट एवढी गेली होती, रात्री लाईट गेली आणि पूर्ण म्हणजे पाऊस वगैरे असं वातावरण झालं तर रात्री, आणि खूप वेळ रात्री लाईट नाही आली. त्याच्यामुळे मग बाकीचं शूट वगैरे काही तेवढं केलं नाही. वारं वावदान सुटलं होतं आणि मग डायरेक्ट आता सकाळी शूट करायला घेतलं. पण झालं असं की आंबे करायचं होतं, आंब्याचा रस. पण हे म्हणले की आंब्याच्या रसामध्ये साखर टाकू नको. तर आता असं कुठं होते का साखर नाही टाकायची? तर मी त्यांना म्हणलं मला तसा रस येत नाही करता. आणि नंतर विचार केला, अरे जाऊ दे, रस तर मला काही आवडत नाही. हो, खरंच मला रस आवडत नाही. माझ्यासारखे एखादे असताल तर कमेंट करून सांगा ज्यांना रस आवडत नाही. आणि आवडला तरी थोडासा म्हणजे केसर आंब्याचा वगैरेच रस आवडते, जे की छान लागते. तर जाऊ द्या म्हटलं, आपल्याला कुठं रस खायचा, आता यांनाच खायचं. तर यांना मग मी रस करून दिला आज. आणि पण सांगायचं झालं तर पिल्लू माझ्यासारखी खायला बिलकुलच झाली नाही. तिनं आज रस पापडी अशी मस्तपैकी खाल्ली, तिला ते आवडलं. आणि म्हणजे मला पण छान वाटलं की ती माझ्यासारखी झाली नाही प्रत्येक गोष्टीत खायला हे. तर तिला पण त्या गोष्टी आवडल्या. तर रस आणि पापडी तर खूप जणांना आवडते, मला नाही आवडत. तर श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा.